मृत्यू हे एक असं सत्य आहे जे कुणीही टाळू शकत नाही, पण खरी उत्सुकता तर याच्या पुढची आहे. मृत्यूनंतर नेमकं काय होतं हा प्रश्न आपल्याला हजारो वर्षांपासून सतावतोय, नाही का? तर आज आपण गरुड पुराणाच्या आधारे याच मोठ्या रहस्याचा उलगडा करणार आहोत. गरुड पुराण म्हणजे काय? तर हा भगवान विष्णू आणि त्यांचं वाहन गरुड यांच्यातला एक संवाद आहे. एक असाच संवाद जो आपल्याला मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा असतो हे अगदी तपशीलवार सांगतो. आणि या सगळ्या मोठ्या वैश्विक रहस्याची सुरुवात होते ती एका साध्या पण खूप खोल प्रश्नाने. खुद्द गरुड भगवान विष्णूंना विचारतात की प्रभू, जे लोक पापी आहेत, अधर्मी आहेत, त्यांचं मृत्यूनंतर काय होतं? यमलोकापर्यंतचा त्यांचा मार्ग कसा असतो? आणि खरं तर हाच तो प्रश्न आहे ज्यावर संपूर्ण गरुड पुराण आधारलेलं आहे. या प्रश्नावर भगवान विष्णू जे उत्तर देतात ना, ते ऐकूनच अंगावर काटा येतो. ते गरुडाला सरळ सांगतात की त्या नरकाचं वर्णन ऐकून तू सुद्धा भयाने कंप पावशील. म्हणजे विचार करा, फक्त वर्णन ऐकून जर भीती वाटत असेल तर तो प्रत्यक्ष प्रवास किती किती भयानक असेल. इथूनच या प्रवासाची गंभीरता आपल्या लक्षात येते. चला तर मग पाहूया हा प्रवास कसा घडतो ते. आपण सुरुवात करणार आहोत आत्म्याच्या शेवटच्या क्षणांपासून. मग पाहू मृत्यूनंतरचा तो खडतर प्रवास. त्यानंतर वैश्विक न्यायनिवाडा कसा होतो ते. मग आहे ते 22 भयंकर नरक. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्यातून सुटण्याचा म्हणजेच मोक्षाचा मार्ग कोणता. तर या प्रवासाचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे मृत्यूचा क्षण, जेव्हा आत्मा या जगाचा निरोप घेतो आणि एका पूर्णपणे नव्या अज्ञात प्रवासाला निघतो. आणि हे जे वर्णन आहे ना, ते खरंच अंगावर शहारे आणणार आहे. गरुड पुराण सांगतं की अगदी शेवटच्या क्षणी त्या व्यक्तीला एक वेगळीच दिव्य दृष्टी प्राप्त होते. त्याला परलोकातले जीव दिसू लागतात. आणि त्याच वेळी तिथे येतात यमाचे दूत, म्हणजे यमदूत. त्यांचं रूप अत्यंत भयानक, काळा रंग, वाकडं तिकडं तोंड, हातात पाश आणि दंड घेतलेले. आणि ते काय करतात तर अंगठ्याच्या आकाराच्या आत्म्याला शरीरातून अक्षरशः जबरदस्तीने बाहेर खेचून काढतात. पण शरीरातून बाहेर पडणं ही फक्त सुरुवात आहे. खरी परीक्षा तर पुढेच आहे. इथून सुरू होतो आत्म्याचा तो खरा खडतर प्रवास, यमलोकापर्यंतचा, म्हणजे न्यायाच्या दरबारापर्यंतचा. आता इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडते. मृत्यूनंतरच्या पहिल्या 10 दिवसात जे पिंडदान विधी केली जातात त्यातून आत्म्याला एक नवीन शरीर मिळतं. याला म्हणतात यातना देह. नावावरूनच कळतंय, हा देह प्रवासातल्या यातना आणि कष्ट सहन करण्यासाठीच बनलेला असतो. रोज त्याचा एक एक अवयव तयार होतो आणि 10व्या दिवशी त्या देहाला भूक आणि तहान जाणवायला लागते. आणि हा प्रवास किती लांब असेल याचा अंदाज लावा. यमलोकापर्यंत पोचण्यासाठी आत्म्याला तब्बल 86,000 योजने, हो 86,000 योजने इतकं मोठं अंतर पार करावं लागतं. एवढं प्रचंड अंतर कापायला वेळ किती लागत असेल तर जवळजवळ 1 वर्ष, म्हणजे पूर्ण 12 महिने लागतात. आणि या वर्षभराच्या प्रवासात काय असतं तर काहीच नाही. ना डोक्यावर सावली, ना प्यायला पाणी, ना एक क्षणभर विश्रांती. हा एक न थांबणारा, अखंड आणि अत्यंत वेदनादायी प्रवास आहे. या प्रवासातला एक सगळ्यात मोठा आणि भयानक अडथळा म्हणजे वैतरणी नदी. ही नदी पाण्याची नाहीये, तर रक्त आणि पू यांनी भरलेली आहे. आणि त्यात सुईसारखे कीटक, मगरी, मांस खाणारे पक्षी, काय काय नाही. गरुड पुराणानुसार ही नदी फक्त तीच व्यक्ती पार करू शकते जिने आयुष्यात गोदान केलं आहे, म्हणजे गायदान केली आहे. बघा, इथे कर्माचं फळ लगेच दिसतं. आयुष्यात केलेलं एक चांगलं काम या इतक्या मोठ्या संकटातून कसं तारून नेतं. हा वर्षभराचा प्रवास म्हणजे वेगवेगळ्या भयानक शहरांमधून होणारी एक यात्रा आहे. प्रत्येक शहरात वेगळ्या यातना. उदाहरणार्थ 4थ्या महिन्यात शैलपूर नावाच्या शहरात दगडांचा पाऊस सहन करावा लागतो. 9व्या महिन्यात नानक्रंदपूर येतं, जिथे फक्त आणि फक्त दुःखी आत्म्यांचा आक्रोश आणि रडणं ऐकून येतं. आणि सगळ्यात शेवटी 12व्या महिन्यात शीताढ्यनगर, जिथे बर्फापेक्षा 100 पट जास्त थंडी सहन करावी लागते. कल्पनाही करवत नाही. बरं, हा 1 वर्षाचा अतिशय खडतर प्रवास संपल्यानंतर आत्मा शेवटी यमलोकात पोहोचतो आणि इथे त्याच्या संपूर्ण आयुष्याचा हिशोब मांडला जातो. यमलोकात पोहोचल्यावर समोर येतात यमराज. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, यमराजांचं रूप प्रत्येकासाठी सारखं नसतं. जे पापी आहेत त्यांना ते 32 हात, काळा रंग, लाल डोळे अशा अत्यंत भयानक रूपात दिसतात. पण जे पुण्यवान आहेत त्यांच्यासाठी यमराजांचं तेच रूप अगदी सौम्य, शांत आणि कृपाळू असतं. हेच तर आहे कर्माचं प्रतिबिंब. जसं कर्म तसं दर्शन. आता या न्यायसभेत एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे, ते म्हणजे
चित्रगुप्त यांना आपण देवांचे अकाउंटंट म्हणू शकतो. पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवाचं प्रत्येक कर्म इतकंच नाही तर मनात आलेला प्रत्येक विचारसुद्धा या सगळ्याची नोंद त्यांच्याकडे असते. आणि यमराज जो काही न्याय देतात तो याच नोंदींच्या आधारावर. पण प्रश्न असा पडतो की चित्रगुप्तांना हे सगळं कळतं कसं? तर गरुड पुराणानुसार निसर्गच आपला साक्षीदार आहे. सूर्य, चंद्र, वारा, अग्नी, आकाश, पृथ्वी एवढंच नाही तर रात्र आणि दिवससुद्धा हे सगळे अदृश्य साक्षीदार आपल्या प्रत्येक कामावर नजर ठेवून असतात आणि सगळी माहिती चित्रगुप्तांपर्यंत पोहोचवतात. म्हणजे आपलं कुठलंच कर्म कधीच लपून राहत नाही. मग ज्यांच्या कर्माचं पारडं पापाने जड भरतं त्यांचं काय? तर त्यांच्यासाठी शिक्षा ठरलेली आहे आणि ती शिक्षा म्हणजे नरकवास. गरुड पुराणात काही पापं तर अगदी स्पष्टपणे सांगितली आहेत जी थेट नरकाचं दार उघडतात. जसं की दानधर्म न करणं, आईवडील किंवा गुरूंचा अपमान करणं, शास्त्रांवर विश्वास न ठेवणं, हिंसा करणं किंवा मग आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढणं. गरुड पुराणात तसे एकूण 84 लाख नरक सांगितले आहेत, पण त्यातल्या त्यात 22 नरकांना मुख्य मानलं जातं आणि इथे वेगवेगळ्या पापांसाठी वेगवेगळ्या शिक्षा आहेत. आणि या शिक्षा म्हणजे आपल्या कल्पनेच्याही पलीकडच्या आहेत. उदाहरणार्थ तामिस्र नावाच्या नरकात जिथे सूर्यप्रकाश कधीच पोहोचत नाही अशा अंधार कोठडीत ठेवलं जातं. कुंभीपाकमध्ये उकळत्या तेलाच्या कढईत तळतात आणि असिपत्रवन नावाच्या नरकात तर तलवारीसारखी धारदार पानं असलेल्या जंगलातून चालायला लावतात. हे सगळं ऐकून साहजिकच मनात येतं की यातून सुटण्याचा काहीच मार्ग नाही का? पण आहे. गरुड पुराणात जिथे या शिक्षा सांगितल्या आहेत तिथेच त्यातून सुटण्याचा उपायसुद्धा सांगितला आहे. तर इथे 2 रस्ते अगदी स्पष्ट दिसतात. एक आहे यातनेचा मार्ग जो अधर्म आणि वाईट कर्मांमुळे मिळतो आणि दुसरा आहे मोक्षाचा मार्ग जो धर्म आणि चांगल्या कर्मांमुळे मिळतो. आणि निवड ती पूर्णपणे आपल्याच हातात आहे.